नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जय महाराष्ट्र. तर आज आपण बघणार आहोत संकेत क्रमांक 929A आणि 929B. प्रोजेक्टचं नाव आहे 18 ऑल्टिट्यूड. ठीक आहे, हे दोन्ही प्रोजेक्ट्स पुणे म्हाडा लॉटरी 2025 या अंतर्गत म्हाडाने दिलेले आहेत. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची पूर्ण माहिती घेणार आहोत आणि मी सांगणारही आहे की हा रेकमेंडेड आहे की नाही. ठीक आहे, व्हिडिओच्या शेवटी. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर म्हाडा सिडको रिलेटेड सगळी माहिती, साईट व्हिजिट्स आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढेही अशी व्हिडिओज तुम्हाला येत राहतील. ठीक आहे, तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. जसं मी सांगितलं, प्रोजेक्टचं नाव आहे 18 ऑल्टिट्यूड आणि चिंचवड लोकेशनचा हा प्रोजेक्ट आहे. आणि इकडे दोन स्कीम कोड आहेत, 929A आणि 929B. ठीक आहे, 929A मध्ये 1 RK अवेलेबल आहेत, 3 1 RK अवेलेबल आहेत आणि 929B मध्ये जवळजवळ 25 1 BHK अवेलेबल आहेत. ठीक आहे, कार्पेट जो असणार आहे 1 RKचा तो आहे 44, म्हणजे 475चा कार्पेट आहे. म्हणजे व्यवस्थित मोठा कार्पेट दिलेला आहे आणि याची प्राईस 30 lakhs आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर इकडे जो कार्पेट दिलेला आहे 1 BHK साठी तो आहे जवळजवळ 525चा कार्पेट आहे. एक सेकंड, आपण कन्फर्म करू. हो, 527चा कार्पेट आहे आणि याची प्राईज आहे 25 ते 35 लाख. ठीक आहे, प्राईज मला थोडीशी जास्त वाटली इकडे, म्हणजे 30च्या वर मी असे खूपच कमी प्रोजेक्ट्स बघितले. म्हणजे 25 लाखाच्या वरती खूपच कमी प्रोजेक्ट्स मी म्हाडा लॉटरीमध्ये बघितलेले आहेत. त्यामुळे मला प्राईस थोडी हायर साईडला वाटते. ठीक आहे, हे याचं एक वन ऑफ दी निगेटिव्ह पॉईंट्स आहे या प्रोजेक्टचा. रेरावरती हा प्रोजेक्ट रजिस्टर्ड आहे. 18 ऑल्टिट्यूड आणि GD स्क्वेअर असा या बिल्डरचं नाव आहे. पोझिशन याचं असणार आहे डिसेंबर 2029मध्ये, म्हणजे अजून 2.5 वर्षानंतर पोझिशन आहे याचं. कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे या प्रोजेक्टवरती. ठीक आहे, आणि इथे टोटल 3 विंग असणार आहेत, A, B आणि C. आणि म्हाडासाठी एक सेपरेट बिल्डिंग असणार आहे Cची, म्हणजे सेपरेट बिल्डिंग आहे म्हाडाची, ती आहे विंग C. आणि याच्यामध्ये काही शॉप्स असणार आहेत आणि म्हाडाचे जे 25-28 फ्लॅट्स आहेत ते याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर थोडीशी अजून माहिती घेऊया आपण. GD 18 ऑल्टिट्यूड म्हणून या प्रोजेक्टचं नाव आहे. बाहेर याची प्राईस जवळजवळ 750 कार्पेटची 1 CR दाखवत आहे. आणि इकडे जो कार्पेट म्हाडा ऑफर करतोय तो 525चा आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे प्राईस थोडीशी जास्त आहे, 35 लाख वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळते. प्राईस म्हाडाची जी प्राईस आहे ना ती बघा इथे 35 लाखपर्यंत येईल, कारण की मार्केट प्राईजेस लोकेशनमुळे थोडंसं जास्त आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे प्राईस जरा जास्त आहे याची. कनेक्टिव्हिटी वाईज लोकेशन चिंचवड सर्वांना माहितीच आहे. ठीक आहे, याचं लोकेशन, कनेक्टिव्हिटी वगैरे व्यवस्थित आहे सगळं. आउट ऑफ 5 याचं 4.2 रेटिंग आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट सगळं काय व्यवस्थित आहे इकडे. बिल्डिंग दिसायला अशी काही असणार, याचे जास्त फोटोज नाही आहेत नेटवर. आणि जसं मी सांगितलं 2 BHKची इथे प्राईस 96 lakhs किंवा 1 CRची आहे. रेंट चिंचवडमध्ये 2 BHKचं 35 ते 40 हजार आहे. इकडे बघू शकता तुम्ही. ठीक आहे, इकडे 40 हजार आणि इथे 35 हजार आहे. ठीक आहे, आता आपण थोडंसं फ्लोर प्लॅन वगैरे समजून घेऊ याचं कसं असणार आहे. एक असा रेक्टँग्युलर शेपमध्ये आता मास्टर लेआउट आहे. ठीक आहे, आणि जसं सांगितलं 3 विंग्स आहेत. ठीक आहे, इकडे ही B विंग असणार आहे, इकडे A विंग असणार आहे. आणि थोडंसं तुम्ही लेफ्टला आलात की थोडंसं इथे ॲम्युनिटीजचा स्पेस आहे. आणि त्याच्यानंतर म्हाडासाठी एक वेगळी C विंग त्यांनी सेपरेट बिल्डिंग असणार आहे म्हाडासाठी, त्याचं नाव आहे C विंग. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पार्किंग प्लस अपर बेसमेंट, ग्राउंड आणि 9 माळ्याची ही बिल्डिंग असणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये टोटल 22 शॉप्ससुद्धा असणार आहेत आणि म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत, जे 28 फ्लॅट्स आहेत म्हाडाचे. तर म्हाडाची सेपरेट बिल्डिंग असणार आहे C विंगमध्ये. ठीक आहे, आता याच्यानंतर आपण अजून इथे माहिती दिलेली आहे, कितव्या माळ्यावर असणार आहे ते बघून घेऊ. ठीक आहे, जसं मी सांगितलं विंग Cमध्ये फ्लॅट्स असणार आहेत. तर म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते 7th, 8th आणि 9th फ्लोअरला असणार आहे. ठीक आहे, तर 7th फ्लोअरला 10 फ्लॅट्स, 8th फ्लोअरला 10 फ्लॅट्स आणि 9th फ्लोअरला 8 फ्लॅट्स, असे 28 फ्लॅट्स म्हाडाचे विंग Cमध्ये असणार आहेत. आणि बाकीचे सगळे शॉप्स असणार आहेत. हां, हे बघा 22 शॉप्स असणार आहेत इकडे आणि बाकी 28 म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत विंग Cमध्ये. तर ही सगळी माहिती होती. आता आपण थोडंसं युनिट लेआउट बघून घेऊ सगळा. ठीक आहे, जसं मी सांगितलं म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते 7th, 8th आणि 9th फ्लोअरला असणार आहे. आता हा जो फ्लोर प्लॅन आहे ना तो 7th, 8th 7व्या आणि 8व्या माळ्याचा फ्लोर प्लॅन आहे. आणि हे जे येल्लोमध्ये आहेत ते म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. ठीक आहे,
तर इकडे बघू शकता तुम्ही 3 लिफ्ट आहेत. लिफ्ट 1, लिफ्ट 2 आणि लिफ्ट 3. ठीक आहे. तर म्हाडासाठी एक स्पेसिफिक लिफ्ट असणार आहे. कारण की म्हाडाचे फ्लॅट 7th, 8th आणि 9th फ्लोअरला असणार. तर ही लिफ्ट फक्त 7th, 8th, 9th फ्लोअरसाठी असणार आहे. म्हाडाच्या रेसिडेंट्ससाठी एक्सेसिबल असणार आहे. बाकीच्या 2 लिफ्ट्स कदाचित म्हाडासाठी नसणार आहेत. ठीक आहे. इथे स्टेअरकेस आहेत दोन्ही बाजूला. आणि त्याच्यानंतर मग इकडे हा एंट्रन्स असणार आहे. एंट्रन्स केले की तुम्हाला इथे लिव्हिंग रूम आहे. मोठा कार्पेट असल्यामुळे ठीक आहे. इथे लिव्हिंग रूम आणि डायनिंग रूम मोठा आहे. किचन थोडंसं मोठं आहे इकडे आणि त्याच्यानंतर मग इथे टॉयलेट आणि वॉशरूम आहे आणि दोन्ही साईडला सीट आउट एरिया दिलेला आहे. ठीक आहे. तर सीट आउट एरिया म्हणजे काय असतं की मोठी बाल्कनी असते ना, ठीक आहे, त्याचाच म्हणजे मोठी बाल्कनी तुम्ही म्हणू शकता. मोठी बाल्कनी म्हणजे एक रूम असेल एवढी बाल्कनी असते तो. म्हणजे तो एकदम मोठासा असा स्क्वेअरिश असा एक एरिया असतो. ठीक आहे. त्याला फक्त एवढंच असतं की म्हणजे एका रूममध्ये आणि हे सीट आउटमध्ये एवढाच फरक आहे की याला वॉल्स नसतात आणि ते तुम्ही बांधू शकत नाही कारण की तशी परमिशन नसते वॉल बांधायला. पण तुम्ही वरती शेड बांधून त्याला ना कव्हर करून ती जागा तुम्ही यूज करू शकता. ती जागा एनिवेज तुमचीच आहे आणि तुम्हीच यूज करू शकता. पण वरती एक शेड टाकू शकता आणि भिंती नाही बांधू शकत. त्याच्यामुळे काय होतं ना, म्हणजे मी अशा फ्लॅट्समध्ये गेलेलो आहे तर तिकडे पावसामध्ये खूप इश्यू होतो. कारण की पावसामुळे काय होतं की पाणी वगैरे हा जो सिट आउट एरिया आहे तो नेहमी तुमचा ओलाच असतो. म्हणजे तर तिकडे तुम्ही सामान जास्तीत जास्त ठेवू शकता. एखादा पाळणा लावू शकता बाहेर बसण्यासाठी, गार्डनिंग करू शकता. ठीक आहे. आणि बाकी नॉन मन्सूनमध्ये तुम्ही फार तर तो झोपायला वापरू शकता, पण ते तेव्हा मॉस्किटो आणि वॉल्स नसल्यामुळे मग बाकी सगळे इश्यूज आहेत तिकडे. त्यामुळे हा एरिया देऊन सुद्धा व्यवस्थित वापरता येत नाही त्याला ॲज अ रूम म्हणून. ठीक आहे. तर हा एक मेजर ड्रॉबॅक आहे आणि हा एक वन ऑफ द निगेटिव्ह पॉईंट आहे या प्रोजेक्टचा की यांनी व्यवस्थित रूम एवढा मोठा कार्पेट दिलेला आहे पण सिट आउट दिलेला आहे. तेच जर यांनी याचा रूममध्ये कन्वर्ट करून दिला असता तर हा प्रोजेक्ट खूपच अट्रॅक्टिव्ह झाला असता कारण की लोकेशन याचं प्रीमियम आहे. ठीक आहे. तर हे माझं मत आहे. तर तुम्ही सुद्धा बघा तुम्हाला जसं योग्य वाटतं ते. ठीक आहे. आता बाकीचं आपण अजून चेक करणार आहोत इकडे. ठीक आहे. इकडे कॉर्नरचा जो आहे इथे याचं स्ट्रक्चर वेगळं आहे फ्लॅटचं. ठीक आहे. इथे लिव्हिंग रूम नंतर इथे बाल्कनी आहे. इथे टॉयलेट, वॉश बेसिन, किचन आणि इथे बेडरूम आहे. ठीक आहे. आता हा जो आहे तो 1 BHK. ठीक आहे. इथे बेडरूम असणार आहे आणि मग इकडे तुम्हाला बाल्कनी असणार आहे. ठीक आहे. आता इथे सिट आउट एरिया कुठे यांनी दिलेला नाही आहे. ठीक आहे. आता पुन्हा इकडे बघितलं तर इथे वेगळं त्यांनी स्ट्रक्चर दिलेलं आहे. ठीक आहे. इथे लिव्हिंग रूम आहे, इथे बाल्कनी आहे, इथे 2 टॉयलेट्स आहेत, बेडरूम आहे, पुन्हा इथे एक सीट आउट दिलेलं आहे. सीट आउट म्हणजे मोठी बाल्कनी आहे म्हणजे काइंड ऑफ. ठीक आहे. आता हे असे याचं स्ट्रक्चर आहे थोडंसं. आता इथे सुद्धा सेम तसं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. जे आपण तिकडे बघितलं. ठीक आहे. आता ड्रॉबॅक काय होतो ना की यार बाल्कनी आपल्याला डिसेंट बाल्कनी पाहिजे असते. म्हणजे जर बाल्कनी एक नॉर्मल 3x4ची किंवा अशी काहीतरी बाल्कनी असते ना तर तेवढी ठीक आहे. म्हणजे 3x4ची नाही, पण आता जशी इथे यांनी दिलेली आहे ना बाल्कनी, ठीक आहे, 3x1 फीट, ही एवढी डिसेंट बाल्कनी वाटते मला. याच्या पलीकडे जो एरिया असा जर बाल्कनीमध्ये दिला तर मग तो वैयक्तिक प्रत्येकाचा प्रश्न होतो की तुम्हाला तो कसा युटिलाइज करायचा. ठीक आहे. पण यार हे माड्याच्या लॉटरीमध्ये आपण नेहमीच बघतो की जर आपण एवढे 30-35 लाख देत आहोत तर आपल्याला व्यवस्थित रूम पाहिजे. ठीक आहे. हे आपलं नेहमी प्रायोरिटी असतं. ठीक आहे. त्याच्यामुळे मला तरी हा प्रोजेक्ट एवढा आवडलेला नाही आहे कारण की या लोकांनी प्रॉपर रूम न देता सीट आउट एरियाच्या नावाखाली भिंती वगैरे न देता हे केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे शक्यतो अवॉइड करा कारण की आपल्याकडे अजून मोर दॅन 80-90 ऑप्शन्स आहेत या प्रोजेक्टमध्ये. टोटल 20% समावेशक योजनामध्ये जवळजवळ 100 प्रोजेक्ट्स आहेत यावेळी म्हाडाच्या लॉटरीमध्ये. आणि जर तुम्ही एकाच लोकेशनला किंवा एकाच स्कीम कोडला अप्लाय करणार असेल तर हा स्कीम कोड तुम्ही स्किप करू शकता. अजून बरेच चांगले प्रोजेक्ट्स आहेत. रावेत, किवळे, पुनावळे, बाणेर, बावधन, बालेवाडी, सूस, पाषाण. ठीक आहे. या साईडला भरपूर थातावडे, पुनावळे या साईडला भरपूर ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. तर शक्यतो अवॉइड करा. हे माझं पर्सनल रेकमेंडेशन आहे प्रोजेक्टसाठी. बाकी अजून याचं काय फ्लोर प्लॅन आहे दुसरा, सेमच आहे फ्लोर प्लॅन सगळीकडे. ठीक, काही फरक नाही आहे. हा 9th फ्लोअरचा इकडे थोडंसं यांनी टेरेस ठेवलेलं आहे म्हणजे रेफ्युजी एरिया टाईप असतं ना तसं. बाकी स्ट्रक्चर तर सेमच आहे. ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती मित्रांनो. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी बाकीच्या प्रोजेक्ट्सची पण रिसर्च करून व्हिडिओजची लिंक दिलेली आहे. तर नक्की जाऊन चेक करा. ठीक आहे. धन्यवाद.